तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच सिडकोची जे काही सिलेक्ट माय सिडको किंवा निवडा तुमच्या आवडीची घरी योजना जाहीर झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या भागातून माहिती पाहत आहोत. याच्या 2 भागातून आपण वेगवेगळी माहिती पाहिली मित्रांनो आणि नंतर अनेकांनी सांगितलं की सर नेमकं डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहेत? आम्हाला खूप कन्फ्युजन आहे. तर नेमकं डॉक्युमेंट्स संदर्भात व्हिडिओ बनवा. तर आज मित्रांनो फक्त आपण डॉक्युमेंट्स संदर्भातच माहिती पाहणार आहोत की या लॉटरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे. इथे पहा माझे प्राधान्य सिडको होम खरेदीसाठी अर्जदाराने सादर करावयाची कागदपत्रे अशा प्रकारचे आहेत. आपण डिटेलमध्ये पाहूया. तर या ठिकाणी पहा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पहिलं तुमचं हे जे काही नियम आहेत हे सगळ्याच अर्जदारासाठी अनिवार्य आहेत. म्हणजे सगळ्यांसाठी कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत. जर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आहात किंवा एलआयजी मध्ये आहात त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही फक्त हे डॉक्युमेंट्स तुम्हाला उपलब्ध करून देणं अतिशय आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिले डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुमचं जे काही आधार कार्ड आहे अर्जदारांचे आधार कार्ड व आधार कार्डशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. मोबाईल क्रमांक लिंक असणं आवश्यक आहे. अर्जदाराचे पॅन कार्ड तुम्हाला द्यावं लागणार आहे. रहिवासी प्रमाणपत्र अर्थातच माजी सैनिकांना याच्यातून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातील अर्जदारांचे कोणत्याही भागात 15 वर्षाचे वास्तव्य असावे. इथे मी परत सांगतोय तुमचं वास्तव्याचा दाखला किंवा तुमचं रहिवासी प्रमाणपत्र चालणार नाही. त्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ज्याच्यावरती तुम्ही मागील 15 वर्षात तुम्ही महाराष्ट्रात राहताल असा त्याच्यात उल्लेख केलेला असतो. नंतर तुमचा ईमेल आयडी व्हॅलिड ईमेल आयडी असणं आवश्यक आहे आणि अलीकडील छायाचित्र तुमचं पासपोर्ट साईजचा फोटो तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. दुसरं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो जे काही इन्कम टॅक्स किंवा इन्कम किंवा उत्पन्नाचा दाखला काय आहे तर उत्पन्नाचे पुरावे त्याच्यामध्ये मूलभूत वेतन बेसिक पे तुमचं महागाई भत्ता अर्थात डीए आणि सीसीए आणि सर्व प्रकारचे भत्ते वैद्यकीय धुलाई शिक्षण प्रवास कॅन्टीन एचआरए वगळता बघा काय तुम्हाला पकडायचं नाही त्याचे महागाई भत्ता 3च गोष्टी तुम्हाला इथे पकडलेल्या आहेत आणि बाकीच्या म्हणजे बेसिक मूळ वेतन महागाई भत्ता विशेष भत्ते बोनस ओव्हरटाईम याचा विचार केला जाईल. याच्यामध्ये तुम्हाला काय पकडायचं आहे फक्त बेसिक डीए स्पेशल जे अलाउन्स असतात ते आणि बोनस हे 4च महत्वाचे मुद्दे तुम्हाला पकडायचे. त्याशिवाय जर ओव्हरटाईम असेल तर त्याचाही त्याच्यात उत्पन्नाचा समावेश केला जाणार आहे. काय पकडलं जाणार नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फक्त वैद्यकीय धुलाई शिक्षण प्रवास कॅन्टीन एचआरए हे यामध्ये उत्पन्नामध्ये पकडलं जाणार आहे. ते मायनस केलं जाणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आर्थिक वर्ष 2023-24 चे आयकर रिटर्न तपशिलात्मक असावेत. तुमचं आयटी रिटर्न हे तपशिलात्मक डिटेल आयटी रिटर्न असणं आवश्यक आहे. आयकर रिटर्नचे एकच पान विचारात घेतले जाणार नाहीत. आपण काय करतो की जनरली फर्स्ट जे पेज असतं अक्नॉलेजमेंट तेच आपण तिथे अपलोड करतो पण इथे तुम्हाला पूर्ण आयटी रिटर्न तुम्हाला द्यावं लागणार आहे. जे काय 10-12 पानं असतील ते सगळे पेजेस तुम्हाला त्या ठिकाणी देणं आवश्यक असणार आहे. तहसीलदाराने दिलेले किमान 3 आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा नियोक्त्याने इथे बघा पहिले की तहसीलदाराचं तुम्हाला 3 वर्षाचं आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे किंवा नियोक्त्याने एम्प्लॉयरने दिलेल्या 12 महिन्याच्या वेतन पावत्या जर तुम्ही एम्प्लॉय असाल तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे आयटी रिटर्न नसेल तर मात्र 12 महिन्याच्या वेतन पावत्या द्याव्या लागणार आहेत ज्यावर टॅन आणि पॅन नमूद असावे. टॅन आणि पॅन तुमच्या संस्थेचा किंवा तुमच्या कंपनीचा असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे महत्वाचं आहे की ज्यावर नियोक्त्याचे टॅन पॅन आणि नमूद केलेल्या लेटर हेडवरील उत्पन्नाचा दाखला किंवा तुम्हाला जे काही कंपनी आहे जे काही तुमचं लेटर हेड आहे त्या कंपनीचं त्याच्यावरती तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याच्यावर तुम्हाला कंपनी लिहून घ्यायचं की या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न एवढं आहे त्याच्यावर टॅन आणि पॅन क्रमांक असणं आवश्यक आहे. नंतर महत्वाचं सह अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही जर मॅरिड असाल तर मात्र तुम्हाला को अप्लिकंट म्हणून तुम्हाला पत्नीचं किंवा पतीचं आधार कार्ड देणं बंधनकारक आहे. त्याशिवाय सह अर्जदाराचे पॅन कार्ड तुम्हाला को अप्लिकंट म्हणून तुम्हाला पत्नीचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड देणं सुद्धा बंधनकारक आहे. लागू असेल तर अर्थात तुम्ही विवाहित असेल तर तुम्ही जर विवाहित नसाल तर तुमचं एकट्याचं आधार कार्ड एकट्याचं पॅन कार्ड या ठिकाणी तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला को अप्लिकंट म्हणून कोणाला जर ठेवायचं असेल आईला वगैरे तर तुम्हाला कदाचित तोही ऑप्शन कदाचित मिळू शकतो. मी पुढे माहिती पाहतो मित्रांनो पण सध्या तुम्ही मॅरिडसाठी पती पत्नीच तुम्हाला लागणार आहे. दुसरा आहे मित्रांनो वरील प्रमाणे आवश्यक कागदपत्रा व्यतिरिक्त आता इथे पहा काय दिलेलं आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महत्वाचा मित्रांनो हाही पॉईंट लक्षात घ्या. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मध्ये वरील आवश्यक कागदपत्रा व्यतिरिक्त वरचे कागदपत्र सर्वांना द्यायचे आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त गट अ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस ज्याला PMAY बोललं जातं फॉर्म ए प्रतिज्ञापत्र तुम्हाला देणं बंधनकारक आहे. अर्जदार किंवा तिचा पती पत्नी आणि अविवाहित मुले यांचे भारतात पक्के घर नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यायचं आहे. पती पत्नी आणि त्याचे अज्ञान अविवाहित मुले यांच्या नावे घर नाही असं ते प्रमाणपत्र असणार आहे. दुसरं PMAY प्रमाणपत्र जर अर्जदाराला शासकीय अनुदान घ्यावायचे असल्यास जर तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल तर PMAYचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक असणार आहे. अर्जदाराने केंद्र शासनाच्या संकेतस्थळ https://PMAYMIS
.gov.in या लिंकवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोंदणी केलेली असावी. लोकल बॉडी जे काही असेल, तुम्ही समजा कामोठ्याला राहताय तर पनवेल महानगरपालिका आहे. तुम्ही जर कोपरखिंड राहताय, तुमचं नवी मुंबई महानगरपालिका आहे, तर अशा महानगरपालिकेच्या हद्दीमधील संस्थेमध्ये ती नोंदणी केलेलं प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. आता हा मुद्दा थोडा मला हे वाटला मित्रांनो, की PMAY प्रमाणपत्र जर अर्जदाराला शासकीय अनुदान घ्यावयाचे असेल तर असं तिथे दिलेलं आहे. आता पहा, PMAYच्या साईटवर आपण आलेलो आहोत. पुढे तुम्ही ती संपूर्ण प्रोसेस पूर्ण करून घ्या, नाहीतर आपला वेळ खूप जाईल. इथे मित्रांनो बघा, आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये काही घरं ही गट अ मध्ये, काही घरं ही EWS साठी आहेत आणि काही घरं ही LIG साठी सुद्धा काही घरे आहेत. कारण LIG गट ब इकडे आपण वेगळं पाहत आहोत. याच्यामध्ये PMAY मध्ये तुम्हाला जर नोंदणी करायची असेल, तुम्ही संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकता. इथे संकेतस्थळ वर्किंग आहे, त्याच्यावर क्लिक केलं तुम्ही नक्कीच त्याच्यावरती जाऊ शकता. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाव्यतिरिक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं उत्पन्न आपल्याला माहिती आहे 6 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे वार्षिक, आणि मासिक उत्पन्न तुमचं 50,000 पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. आता गट ब अल्प उत्पन्न गट LIG. आता LIG साठी तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा नाही, 6 लाखापेक्षा किती असेल तरी चालेल मित्रांनो. म्हणून LIG, MIG आणि HIG उत्पन्न गट या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. फॉर्म ए प्रतिज्ञापत्र. अर्जदार किंवा त्याची पती पत्नी किंवा अविवाहित मुले यांच्या नावे नवी मुंबईत घर नसावे. नवी मुंबईत तुमचं कुठेच घर नाही असं तुम्हाला शपथपत्र देणं बंधनकारक असणार आहे. इथे मी पुन्हा सांगतो, उत्पन्नाची मर्यादा 6 लाखापेक्षा जास्त ठेवण्यात आलेली आहे. नंतर उपगट अ संविधानिक मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती आणि विभक्त जमाती यासाठी सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला देणं बंधनकारक आहे, लागू असल्यास जर तुम्ही त्या कॅटेगरीतून फॉर्म भरत असाल तर. दुसरा आहे सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जर तुम्ही कास्टमधून भरत असाल तर तुम्हाला हे सगळे सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे. नंतरचा प्रवर्ग आहे मित्रांनो शारीरिक दिव्यांग, म्हणजे दिव्यांग व्यक्ती, शारीरिक विकलांगसाठी सन 2016च्या दिव्यांग व्यक्तींच्या हक्क कायद्याच्या अनुषंगाने दिव्यांग प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे, ज्यामध्ये अर्जदाराचे विकलांग फिजिकली हँडिकॅप प्रवर्गाचा दावा केलेला आहे हे प्रमाणित करणं आवश्यक आहे. यामध्ये अंधत्व, कमी दृष्टी, कुष्ठरोगातून बरी झालेले, ऐकण्याची क्षमता गमावलेली, अस्थि चालकता विषयक अपंगत्व, मानसिक मंदता किंवा ऑटिझम, मानसिक आजार, विशिष्ट शिकण्यासंबंधी अपंगत्व, बौद्धिक अपंगत्व या गोष्टींचा समावेश केला आहे. पात्रतेसाठी किमान 40% अपंगत्व असणं बंधनकारक आहे, आवश्यक आहे. नंतर आहे मित्रांनो उपगट बी गैर संविधानिक, ज्याच्यामध्ये राज्य शासकीय कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी किमान 5 वर्षे सेवा कालावधी पूर्ण असावा. राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या शासकीय आस्थापनाच्या लेटर हेडवर कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, एक तर तुम्हाला फॉर्म C द्यावा लागणार आहे. त्याच्यामध्ये शासकीय आस्थापनाच्या लेटर हेडवरती तो मॅटर असणार आहे, जे तुम्हाला सिडकोकडून उपलब्ध करून दिला जाईल, किंवा शासकीय कर्मचाऱ्याचे ओळखपत्र तुम्हाला या ठिकाणी देणं बंधनकारक असणार आहे, जे राज्य शासकीय कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्याच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी किमान 5 वर्ष त्यांचा अनुभव असावा. सिडको कर्मचारी संस्थेत किंवा 5 वर्षे सेवा पूर्ण झालेली असणं गरजेचं आहे. सिडकोमध्ये सुद्धा फॉर्म C सिडकोच्या लेटर हेडवरती किंवा कर्मचाऱ्याचे ओळखपत्र दोघींपैकी एक तुम्हाला अपलोड करणं बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील पत्रकार फॉर्म D पत्रकाराचे प्रतिज्ञापत्र आणि सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी PRO ने दिलेले प्रमाणपत्र. जनसंपर्क अधिकारी कडून तुम्हाला ते PRO करून महाराष्ट्रातील पत्रकार म्हणून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळेल. धार्मिक अल्पसंख्याक फॉर्म E धार्मिक अल्पसंख्याक असल्याचे घोषणापत्र तुम्हाला फॉर्मॅट E मध्ये देणं बंधनकारक आहे. नंतर महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त व्यक्ती, प्रकल्पग्रस्त कुटुंबे, वंशाचे वंशावळ, शपथपत्र, निवाडाप्रत, सातबारा उतारा किंवा संबंधित विभाग किंवा कार्यालयाकडून जारी करण्यात आलेले प्रकल्पग्रस्तांचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. माजी सैनिक किंवा त्यांचे आश्रित असलेले निमलष्करी दल PMF ओळखपत्र किंवा सेवा पुस्तिका तुम्ही सर्व्हिस बुकचं पेज देऊ शकता. जिल्हा सैनिक मंडळ किंवा संबंधित प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. माथाडी कामगारांसाठी APMC कडून प्रमाणपत्र जे काही दिलेलं आहे महानगर क्षेत्रापुरतच मर्यादित असणार, महानगरच्या बाहेरचं चालणार नाही. मुंबई महानगर MMRDच्या अंतर्गत जे कोणी राहत असतील त्यांचं चालणार आहे. APMCचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं बंधनकारक आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्वाक्षरी स्कॅन केलेल्या प्रती JPEG PNG PDF स्वरूपात असाव्यात, ज्यांचा आकार 2 MB च्या आत असावा. तुमच्या सगळे डॉक्युमेंट्स हे तुमचे 2 MB पेक्षा कमी असावेत. जात प्रमाणपत्र आणि निवास प्रमाणपत्राचे बारकोड दस्तावेज अनिवार्य आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं निवास सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट हे त्याच्यावर बारकोड असणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो जे तुम्हाला द्यायचे. पुढे तुम्हाला हीच लिस्ट इंग्लिश मध्ये सुद्धा दिलेली आहे, ते नंतर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या. तर हे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला सिडकोच्या लॉटरीसाठी
तयार करून ठेवणं बंधनकारक असणार आहे. पुढील भागात मित्रांनो आपण इतर जे काही डिटेल्स आहेत नेमकं यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय. आता पुढील भागात आपण नेमकं यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सविस्तररित्या पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.